श्री स्वामी समर्थ। आज महाराजांची पुण्यतिथी आहे। तुम्हाला सर्वांना महाराजांच्या पुण्यतिथीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। आणि महाराजांची तुम्ही अशी सेवा करत राहा, महाराज नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहतील। तर बघा, आज महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळे महाराजांची सगळी मी पूजा वगैरे सकाळी सकाळीच करून घेतलेली आहे। आणि महाराजांच्या सगळ्यात आवडीचा पदार्थ म्हणजे महाराजांना मी बेसनाचे लाडू बनवलेले आहे आणि महाराजांना नैवेद्य दाखवलेला आहे। त्यानंतर महाराजांचे मी माळही जप करून घेतलेले आहे। बाकीच्या महाराजांची जी काही पूजा असेल ती केलेली आहे। तुम्हीही नक्कीच, जर तुम्ही नवीन जर असाल तर तुम्ही नक्कीच महाराजांची सेवा करा। कारण महाराज एकमेव असे आहे की जे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे आणि त्यांची जर सेवा जर आपण केली तर आपल्याला कोणत्याच गोष्टीत कधीच कमी पडत नाही। सगळ्या गोष्टी आपण थोडी जरी सेवा केली तरी त्याचं दुप्पट फळ हे महाराज आपल्याला देत असतात। त्यामुळे नक्कीच तुम्ही महाराजांची सेवा, जर नवीन असेल तर चालू करा सेवा करायला। आणि जर तुम्ही जुने असेल तर तुम्हाला माहितीच आहे महाराज आपल्याला किती थोडंसं केलं तरी किती पटीने महाराज आपल्याला देत असतात। त्यामुळे त्यांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हटलेलं आहे। तर महाराजांची तुम्ही नित्यनियमाने दररोज सेवा करा। बघा, तुमच्या अडचणी असेल, तुम्ही दुःखात जर असेल तर महाराजांना मनापासून तुम्ही हाक मारा, तर महाराज बघा तुमच्या हाकेला धावून येतातच। हा माझा खूप चांगला अनुभव आहे। मी जे आहे ना आज, तर ते केवळ महाराजांमुळे आहे। आणि महाराजांची नित्य सेवा करणं हेच मी त्यासाठी म्हणजे माझं सर्वस्व मानते। म्हणजे सकाळची सुरुवातच मी महाराजांच्या सेवेमुळे करत असते। त्यामुळे माझं खूप कल्याण झालेलं आहे। तुमचंही चांगलं हो हीच महाराजांची चरणी प्रार्थना। आणि पुन्हा एकदा महाराजांच्या पुण्यतिथीच्या तुम्हाला तर माझी पूजा झालेली आहे। की बघा किती छान मी दररोज सकाळी आणि आज पुण्यतिथी असल्यामुळे छान अशी पूजा करून घेतलेली आहे देवांची। आणि आपण पूजा केल्यानंतर छान असं वातावरण होत असतं। आणि पुण्यतिथी असल्यामुळे त्यानंतर मग मी असं दाराला रांगोळी काढलेली आहे। छान दारापुढे रांगोळी काढली। रांगोळी काढल्यामुळे आपल्याला असं छान असं आपल्या दारापुढे एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते। त्यामुळे नेहमीच आपण काही सण उत्सव आणि रेग्युलरली आपण जर दररोज आपल्या दारापुढे जर रांगोळी जर काढली ना तर एकदम छान पॉझिटिव्ह एनर्जी आणि एक प्रकारचं मनाला समाधान वाटत असतं। तर मी आज छान अशी रांगोळी काढलेली आहे। त्यानंतर जे आपले लक्ष्मीचे पावलं असतात, नंतर गोपद्म, हे सगळे मी इथे काढलेले आहे। त्यानंतर दरवाजाला मी हळदीचं लेपन केलेलं आहे, जेणेकरून दर शनिवारी आणि दर अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, त्या दिवशी मी आवर्जून हे हळदीचं लेपन आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सांगितलेलंच आहे। त्या पद्धतीने मी हळदीचं लेपन हे दरवेळेस करत असते। त्यामध्ये हळद टाकते आणि आपलं जे गोमूत्र असतं, हळद आणि गोमूत्र मिक्स करून मी ते आपल्या दरवाजाला लावत असते। अशा पद्धतीने म्हणजे जे आपल्या घरातील जी बाहेरून जी येणारी निगेटिव्हिटी आहे ती सगळी नष्ट होत असते किंवा आपल्या घराला कुणाची नजर लागत नाही। त्याप्रमाणे मी आज हे सगळी पूजा करून घेतलेली आहे। आणि घर अगदी प्रसन्न वाटत असतं असं काही असल्यानंतर। तर बघा, त्यानंतर मी हळदीचं लेपन पूर्ण लावल्यानंतर मी कुंकवाचं स्वस्तिक काढलेलं आहे। स्वस्तिक काढल्यानंतर कडेला 2 रिद्धी सिद्धी अशा 2 रेषा ओढायच्या आहे। दरवाजाची पूजा केलेली आहे आणि दरवाजाची पूजा करून नमस्कार केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला छान वाटत असतं। तर अशा पद्धतीने मी माझं हे आजचं स्वामींचं पुण्यतिथी असल्यामुळे मी छान अशी तयारी केली आणि नंतर मी दर्शन घेतलं। त्यानंतर मी आमच्या जवळपासच केंद्र होतं स्वामी समर्थांचं, त्या केंद्रात गेले। तिथेही प्रचंड गर्दी होती महाराजांच्या 10:30च्या आरतीला। हे बघा, नैवेद्य आरती चालू आहे 10:30च्या आरतीची। तर असं छान तिथे आरती चालू झाली। खूप साऱ्या प्रमाणात लोक आलेले होते, पारायणाला बसलेले होते। त्यानंतर बऱ्याच ठिकाणी म्हणजे बसायला जागा नव्हती एवढं, आणि केंद्रही खूप मोठं आहे आमचं, तरी पण खूप प्रचंड गर्दी होती। कारण स्वामींचा लीलाच तशी आहे, अशक्य सगळं शक्य करतील स्वामी। त्यामुळे प्रत्येक भाविक सेवेकऱ्याला त्यांचा अनुभव आलेला असतो। त्यामुळे खूप प्रमाणात तिथे भाविक आलेले होते, महाराजांचे सेवेकरी आलेले होते। नंतर महाराजांच्या आरतीची वेळ झाली, नंतर प्रसाद वाटण्यात आला। नंतर इथे यज्ञकुंड आहे, तिथेही दक्षिणा